रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजकाल मुलींच्या किंवा मुलांच्या लग्नाचा प्रश्न पालकांना इतका भेडसावतोय. मुलांची वय होऊन गेली तरीसुद्धा किंवा मुली उपवर होऊन बरेच दिवस झाले तरीसुद्धा अगदी 30-30 वर्षापर्यंत अनेक स्थळं येतात. परंतु यांना पसंत पडलं की त्यांना पसंत पडत नाही, त्यांना पसंत पडलं की ह्यांना पसंत पडत नाही. असं का होतं? काय कारण आहे? आणि यातून सुटावं कसं? तर लक्षात ठेवा, मेन मुद्दा इथं ज्याचं लग्न जमत नाही त्या व्यक्तीकडे, मुलाकडे किंवा मुलीकडे भगवंताच्या पुढे नतमस्तक व्हायचं हे त्यांना मान्य नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचं असं मत आहे की जगामध्ये देवाचं अस्तित्व नाही आहे. मग जे काय करतोय ते मी करतोय हे गर्व आणि अहमपणा मुलांकडं आणि मुलींकडं असल्यामुळं ज्यांची लग्न होत नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय. त्याच्यामुळं त्यांना आपल्याबरोबरच्या मुलांना मुलींना 2-2, 3-3 मुलं झाली, मुली झाल्या तरी आपलं लग्न होत नाही. ह्याला पहिलं कारण हे असू शकतं की अहमपणा. मी करतोय, माझं काही लग्न होऊन जाईल, कसलाही नवरा मिळवण्यामध्ये मी एवढी शिकली. लक्षात ठेवा, कोणत्याही, मी एवढी सुंदर आहे, आलं का लक्षात? मी एवढं क्षेत्रात नाव कमवलंय, आपलं सहज लग्न होऊन जाईल. नाही होणार बाबांनो, नाही होणार. एवढं सोपं नसतंय ते. त्याच्यासाठी भगवंताच्या समोर नतमस्तक व्हावंच लागतं. आणि जिथे, लक्षात ठेवा, अनेक देव शोधत बसण्यापेक्षा मी काही उपाय सांगणार आहे. ते उपाय तुम्ही करणं, ज्यांचा विश्वास आहे ते. पण प्रथम आपली ही वृत्ती नाहीशी करा, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, पितृदोष. घरामध्ये जर समजा एखादी अशी स्त्री असेल की जी लग्न न होता मृत्यू झाला असेल तिचा, किंवा असा मुलगा असेल कधी खानदानीमध्ये, आपल्या लक्षात ठेवा, पूर्ण खानदानीमध्ये, आपल्या घरातच नव्हे, भाऊ असतील, एकाच आईवडिलापासून ते कुटुंब वेगवेगळं झालेलं असेल, तर कोणती व्यक्ती, कोणता आत्मा केव्हा आपणास त्रास देईल? आत्मा तर मरू शकत नाही, मृत्यू हा शरीराला आहे. तुम्ही कितीही पंडित झाला तरी आणि कितीही संशोधन केलं तर आत्म्याचं अस्तित्व, एनर्जीचं अस्तित्व हे मान्यच करावं लागेल. तुम्ही जे बोलताय, खाताय, पिताय, ह्याला सुद्धा कारण एनर्जीचं आहे. ते एनर्जीलाच आत्मा असं म्हणतात. तुम्ही म्हणाल, हे आम्हाला तोंड दिलंय सर देवानी, आम्ही त्या तोंडाने खातो. मग प्रेताला तोंड असतंच ना, आलं का लक्षात तुमच्या? परंतु त्यातला आत्मारूपी जो अंश आहे भगवंताचा, एनर्जीच्या स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी, ती एनर्जी निघून गेलेली असते. जाग्यावर या, गर्व नको आहे. जाग्यावर यावं तरच आपली लग्न होतील. अशी एखादी बिना लग्नाची मुलगी असेल किंवा बिना लग्नाचा मुलगा असेल आणि त्याचा मृत्यू जर झालेला असेल आणि खूप एक 2-3 पिढ्यामध्ये, तर असे आत्मे जे आहेत, लक्षात ठेवा, अतृप्त आत्मे, त्यांची एक इच्छा झालेली राहिलेली असते. तर प्रथम हा दोष आपणास कुठल्याही प्रकारचा आहे का, तो अगोदर पाहणं आवश्यक आहे. न जमण्याचे एवढी स्थळं येऊन सुद्धा नाकारण्याची कारणं काय, किंवा आपणाला पसंत न पडण्याची कारणं काय? ही कारणं काही असू शकतात. का स्थळ समोरच्यानी आपणाला नकार दिला? कारण या दोहोच्या मध्ये, लक्षात ठेवा, एक अशी शक्ती कार्य करत असते की जी शक्ती 2 मन, 2 घराचे संबंध एकत्रित येऊ देत नाही. हे अध्यात्म आणि विज्ञान या
या दोन पदार्थाच्या मध्ये पहा, ह्या दोन खोल्या आहेत. ही एक खोली आणि ती पलीकडची एक खोली आहे. या खोलीत रॉकेल भरलंय आणि पलीकडच्या खोलीमध्ये पाणी भरलंय. दोन्ही एकत्रित येतील का हे? तर नाही येणार. का? मध्ये भिंत आहे. लक्षात ठेवा, मी काय बोलतो त्याचा अर्थ लक्षात ठेवत जावा. अशा पिढ्या कशा काढायच्या त्याच्यासाठी ब्राह्मण भाऊ आहेत. मी तसले विधी सांगत बसणार नाही. ते विधी मला माहीत नाहीत असं नाही, परंतु ते विधी तुम्ही ब्राह्मण व्यक्तीकडून करणं आवश्यक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, मुलाच्या किंवा मुलीच्या हातून दान धर्म कधीच घडलेला नसतो. आणि तोही दान धर्म कुणाला? तर ब्राह्मण ही श्रेष्ठ देवता समजली. लक्षात ठेवा, आपल्या पूर्ण याच्यामध्ये मनुष्यामध्ये जे ब्राह्मण गुण आहे, तो ब्राह्मण गुण आता ज्याच्या त्याच्यामध्ये जे बळची असतात त्यांना दान अगदी पवित्र अंतकरणाने त्यांना दान करणं. मग कुठल्याही स्वरूपामध्ये त्यांना दान करा. वस्त्राच्या स्वरूपात त्यांना ते घालता आलं पाहिजे आहे, त्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे आहे. दान काहीही करायचं नाही. त्यांना वस्त्र दान करावं. लक्षात ठेवा, त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणतोय मी, अमुकच करावं असं नाही. आणि मुलांनी आणि मुलींनी लक्षात ठेवा, मुलींनी बाहेरून दर्शन घ्यावं मारुतीरायांचं आणि मुलांनी आत जाऊन दर्शन घ्यावं. लक्षात ठेवा, हे तीन जर गोष्टी आता सांगितलेल्या जर तुम्ही केल्या तर निश्चित, चौथी गोष्ट सांगणार आहे, तर निश्चित तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह निश्चित होईल. आता पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, चौथी कोणती आहे ती पहा. घरातील व्यक्ती एखादी मृत होते आणि त्या व्यक्तीचा ज्याचं लग्न जमत नाही त्याच्यावर खूप जीव असतो. लक्षात ठेवा, आणि त्याची इच्छा असते की मला या बाळाच्या हातून एक घासभर तरी मला मिळालं पाहिजे. मग फक्त एक अमावस्या आणि एक पौर्णिमा क्रमाने येणारे दोन, त्या दिवशी आपण जिथे राहतो त्या घराच्या छपरावरती किंवा घराच्या बाहेर उंच ठिकाणी भात तांदूळ शिजवून, की ज्या तांदळामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही, असा भात शिजवून थंड झाल्यानंतर द्रोणामध्ये एका भरून तो द्रोण घराच्या वरती किंवा उंच ठिकाणी कुठेही तो आकाशात असणाऱ्या प्राण्यांच्या नजरेला पडेल. जमिनीवर असणाऱ्या कुठल्याही प्राण्यांनी तो खाता कामा नये. मग ते कुत्रा असेल, काही असेल, याला ठेवावा. हे जर ठेवला नसेल, असं कुठं असतं का, मला पसंत नाही, अरे तुला पसंत पडण्यासाठी तिथे तुझी पूर्णपणे नजर चेंज करायला कारण बी एक अदृश्य शक्तीच असते. आलं का लक्षात? आणि हे नकळत घडत असतं, सर्व जुळून येतं अगदी, आणि कुठंतरी थोडंसं खटकतं आणि तेवढ्यामध्ये लग्न मोडतं. वाईट व्हावं अशी इच्छा नसते, परंतु कारण पहा, या शक्तींना तुम्ही जसं म्हणतो आपण की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीये, तशा पद्धतीची कलियुग आहे. कलियुगामध्ये कशा पद्धतीनं लोक वावर करतात हे सगळं तिथं नोंद आहे. आलं का लक्षात? आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या अंतकरणामधलं देवाला काय माहीत होतंय, तर हे त्याला माहीत होतं. म्हणूनच प्रत्येक प्राण्याला हे 2 CCTV, आलं का लक्षात तुमच्या, हे CCTV बसवूनच त्यांनी पाठवलेलं आहे की हा प्राणी दूर गेल्यापासून खोटं बोलणार, आणि या CCTVची कनेक्शन तिथं आहे.
कुठे? भगवंताजवळ. त्याच्यामुळे तुम्ही कितीही फसवून खोटं बोलून जगण्याचा प्रयत्न करतात चालन, या गोष्टी जर तुमच्याकडं अहंकार जर असेल, मी करतोय म्हणून होत आहे, तर हा अहंकार तुमचा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. बानो, तुम्ही काय माझी वैरी नाही. जी सत्य परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगितली. मग बऱ्याच जणांचा प्रश्न हा असेल की सर, लग्न व्हावं यासाठी काय उपाय आहेत का? तर याच्यासाठी एकच उपाय सांगतो. तो उपाय मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आवर्जून कुठल्या ना कुठल्या एका चॅनलवरती असेल, तो आवर्जून पाहावा. भगवंताने दिलेल्या विचारांनी तोंडातून बाहेर पडलेले शब्द हे त्यांच्या मी निमित्त आहे समोर. मानायचं का न मानायचं त्यांचेच शब्द त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.